एकूणच सर्वपक्षीय जर समीकरणं पाहिली तर या निवडणुकीमध्ये प्रमुख मुद्दे कुठले असतील, म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने म्हणा किंवा विरोधकांच्या बाजूने म्हणा, कुठले मुद्दे घेऊन ते समोर निवडणुकीला सामोरं जातील? पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या निवडणुका केवळ आणि केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जातील. आपल्या शहराचा जर तुम्ही विचार केला तर आपल्या शहरामध्ये आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित अशा प्रकारचा लढा तुम्हाला चित्र पाहायला मिळेल. याच्यामध्ये काय होईल की 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली. त्याच्या अगोदर 1992 सालापासून आता जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ते 1992 पासून शहराशी संबंधित आहेत. बरोबर. आणि भारतीय जनता पार्टीचा सत्तेचा काही विषयच नव्हता त्या काळामध्ये. 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्यानंतर सुद्धा 2017 पर्यंत पिंपरी चिंचवड शहराचे जे काही निर्णय असतील, जी काही भूमिका असेल, ते अजित पवार ठरवत होते. मग त्या 20 वर्षाच्या काळामध्ये काय झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात म्हणजे 2017 नंतरच्या काळामध्ये काय झालं, प्रशासक काळामध्ये काय झालं, या सगळ्याचा लेखाजोखा घेऊन दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांना किंबहुना प्रदेश नेतृत्वाला लोकांच्या समोर जावं लागेल, विकासाचे मुद्दे ठेवावे लागतील आणि मग तरच त्यांना अपेक्षित असलेलं मेरिट या शहरामध्ये मिळेल.